श्री संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ते इंदापुरातील सराटी या ठिकाणी जे आहे ते मुक्कामी येते। या ठिकाणी आपण पाहू शकतो की अनेक भाविक भक्त जे आहे ते विठ्ठलाची सेवा करण्याबरोबरच वारकऱ्यांचे देखील सेवा करण्याचं जे आहे त्यांनी जे मनी एक त्यांच्या बाळगलेलं असतं आणि त्याच अनुषंगानं जे आहे ते कुलकर्णी कुटुंबियांकडून जे आहे ते या वारीमध्ये सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांसाठी गेले 3 वर्षांपासून जे आहे ते हे मोफत अन्नदान सुविधा जी आहे ते त्यांच्याकडून राबवली जाते। जवळपास रोज 1,500 जे आहे ते वारकरी त्यांना सुविधा दिली जातात। आपल्याबरोबर सध्या कुलकर्णी साहेब साहेब, काय सांगाल, नेमकं नाव काय तुमचं, कुठलं गाव आणि कशा पद्धतीने ही सेवा केली जाते? रामकृष्ण हरी। माझं नाव बालाजी रमेश कुलकर्णी गुरुजी थेओर। माझा व्यवसाय पौरोहित्य, पूजा आणि ज्योतिष। तर आमचं हे 3रं वर्ष आहे आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राला आपली सर्व राजांची परंपरा तर आहेच आणि संत परंपरा ही आहे, बरोबर। आपल्या महाराष्ट्रामध्ये थोर असे संत होऊन गेले। मग भगवंताकडे जाण्याचा जर जो कुठला मार्ग असेल तर शास्त्रामध्ये असं सांगितलं की आधी संतांकडे जा आणि मग देवाकडे जा, बरोबर। जसं संतांनी मार्गदर्शन केलं आहे की आपले हे सगळे वारकरी हेच आपले विठ्ठल आहेत, हेच आपले सगळे देव आहेत, म्हणून त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही एक 3 वर्षापूर्वी सर्व कुटुंब मिळून आम्ही ह्या वारकऱ्यांसाठी हे अन्नदान अन्नप्रसाद सेवा करत आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे आपण वारीमध्ये संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असेल, माऊलींचा असेल, सगळ्या ज्या प्रमुख दिंड्या आहेत त्या दिंड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांची राहण्याची भोजनाची व्यवस्था सगळी होऊन जाते, कारण त्यांची बऱ्याच वर्षांची दिंडी असते। परंतु जे भाविक नवीन वारीमध्ये जोडत आहेत, जे नवीन येण्याची इच्छा आहे, त्यांना प्रसादाची जेवणाची व्यवस्था होण्याची थोडीशी अडचण आम्हाला जाणवली। म्हणून आमचा उद्देश हा आहे की जे दिंडीमध्ये नाहीत, ज्यांना प्रसादाची गरज आहे, आणि मग अशा सर्व भक्तांसाठी आम्ही हे प्रसादाची व्यवस्था आम्ही कुटुंबाकडून आम्ही करत आहोत। साधारण किती लोकांचं रोज जेवण म्हणून? साधारण आम्ही 1200 ते 1500चं ॲव्हरेज आहे। 1200-1500 लोक भक्त सर्व वारकरी प्रसाद घेतात आणि आमचा जो प्रसाद आहे हा पूर्णपणे सात्विक आहे, ज्यामध्ये आम्ही कुठलाही कांदा लसूण वापरत नाही। पूर्ण सात्विक हा असा प्रसाद आम्ही सर्व वारकऱ्यांसाठी करतोय। नक्कीच आपण पाहतोय की वारकऱ्यांचे देखील ही जी आहे ते अनोखी जे आहे ते सेवा जे आहे ते कुलकर्णी कुटुंबियांकडून केली जाते। आपण या ठिकाणी पाहू शकतो की सात्विक असं भोजन देखील याकडून जे आहे ते वारकऱ्यांना दिलं जातं। गेले 3 वर्षापासून जे आहे ते या कुलकर्णी परिवाराचे जे आहे ते ही परंपरा सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, इंदापूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।